माझी जागा घ्यायला निघालीस ना तू? बघते लावण्य ती जरी ऑफिस मध्ये आली तरी इन्व्हेस्टरशी आणि तिची भेट होऊ द्यायची की नाही ते तुझ्याच हातात आहे. काय म्हणायचं का तुम्हाला? मात्र आता अर्णव म्हणतो की खरंच ना यावेळी इंदोरने एक थँक्यू बोलण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत, किती विचार करते ही माझा. असा देखील आता अर्णव जो आहे तो विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही अर्णवकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की खरंच ना माझं थँक्यू इतकं मोठं महागात पडेल असा मी कधीच विचार केला नव्हता. पण अर्णव सर आता तुम्हाला बोलता तर यायला हवं. माझ्यामुळे तुमचा आवाज गेलाय ना हेच मला सहन होत नाहीये. मी आता काय करू, काय करणार? मग आता अर्णवला ईश्वरी ते दूध प्यायला सांगते आणि त्याचबरोबर त्या दोघांचे ठरतं पहिली रात्र. मग आता दोघंही जण ती पहिल्या रात्रीचं बोलून हसूच लागतात. कारण आता सगळ्या जणांना असं वाटत असतं की यांची पहिली रात्र मस्तपैकी चालू आहे आणि हे दूध आणि हे सगळं काही फुलं या सगळ्यांमुळे सगळ्यांनी सगळा मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि या गोष्टीच ईश्वरी आणि अर्णवला खूप जास्त हसू येत असतं. नंतर ईश्वरी अर्णवला सांगते की राहू दे चला, पण आता तुम्ही हे दूध तर पिऊन घ्या, म्हणजे कसं तुम्हाला थोडं का होईना बरं वाटेल. मग अर्णवही ते दूध प्यायला तयार होतो. ईश्वरीच्या हातामध्ये ग्लास घेतो आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघून हसत असतो. तर ईश्वरीला तिचं हसू काहीच आवडत नसतं. तीही आता त्याच्याकडे बघत हसत असते आणि त्याला म्हणते की दान हे दूध तरी संपवून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णवने तर डोक्याला हात लावून हसायलाच घेतलेलं असतं. डायनिंग टेबलवर आता सगळीजण बोलत असतात. कारण त्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की मस्तपैकी या दोघांची ही पहिली रात्र चालू आहे. मग आता या दोघांची पहिली रात्र ही स्पॉइल करण्यासाठी लावण्याला तर राकेशने बोलवलेलं असतं. त्याचा तोही प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यामुळेच ना खूपच असा त्रास जो काही आहे तो आता राकेशला होत असतो. दुसरीकडे मात्र ईश्वरी ती आता लॅपटॉप मध्ये सगळे उपाय बघत असते. म्हणजे घसा बसल्यानंतर आपण काय काय करता येऊ शकतं, काय उपाय करूया ज्याने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि या सगळ्याचा विचारच ईश्वरी करते. ईश्वरीला आता बरेच उपाय सापडतात. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर इकडे या, इकडे बसा बरं, मी तुम्हाला सांगते. आणि असं बोलून ईश्वरी अर्णवला खाली बसवते आणि त्याच्याकडनं एक एक प्रकार करून घेते. जसे की काय काय दाखवले आहेत त्या पद्धतीने सगळे प्रकार ती आता त्याच्याकडनं करून घेत असते. त्याच वेळेला आता अर्णवही ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे पायाची खडी, त्यानंतर पाय असा वर करायचा आणि त्यानंतर कमरेतला असं उचलायचं, हे सगळे प्रकार करत असतो. आणि त्यावर ईश्वरी म्हणत असते की आता तोंडातून जरा श्वास जोरात घ्यायचा प्रयत्न करा, बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता अर्णवही ईश्वरी जे जे सांगते ते एकदम व्यवस्थितपणे करत असतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की नाही नाही हा हे जमत नाहीये मला. मग आता काय अर्णव थोडा का होईना शांत होतो. मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर हे जमत नाहीये तर आता आपण काय करायचं, थांबा अजून एक